जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर तुमच्या 3ऱ्या तिमाहीपासून म्हणजे 7व्या महिन्यापासून काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. काही एक्सरसाइजेस आहेत की जे एक्सरसाइजेस तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रिपेअर करायला खूप मदत करतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मेंटली तुमची जी विल पॉवर आहे ही स्ट्रॉंग बनवायची आहे की मला नॉर्मल डिलिव्हरी करायचीच आहे किंवा मी नॉर्मल डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे जे काही पेन आहेत हे सहन करू शकते. हे गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे किंवा त्या पद्धतीने तुमची मेंटॅलिटी बनवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही एक्सरसाइजेस करणं सुद्धा गरजेचं आहे. या एक्सरसाइजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक्सरसाइज असतो तो म्हणजे पेल्विक फ्लोर तुमचे स्ट्रॉंग बनवणारे काही एक्सरसाइजेस, ज्यामध्ये येतात स्क्वॉट्स. जेव्हा स्क्वॉट्स तुम्ही करता तर सुरुवातीला म्हणजे 7व्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही हाफ स्क्वॉट्स करू शकता आणि हळूहळू तुम्ही फुल स्क्वॉट्स सुद्धा करू शकता. 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही 30 ते 40 स्क्वॉट्स फुल स्क्वॉट्स करू शकाल. अशा पद्धतीची स्ट्रेंथ तुम्हाला येईल. या पद्धतीने तुम्हाला हे एक्सरसाइजेस हळूहळू वाढवत जायची आहे आणि तुमची स्ट्रेंथ ही वाढवायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बटरफ्लाय एक्सरसाइजेस करू शकता. बटरफ्लाय एक्सरसाइजमुळे काय होतं की तुमचे जे पेल्विक मसल्स आहेत हे स्ट्रॉंग बनायला मदत होते. लेबरच्या दरम्यान होणारे जे काही पेन आहेत हे तुम्ही व्यवस्थितरित्या मॅनेज करू शकतात. लेबरसाठी लागणारा किंवा डिलिव्हरीसाठी लागणारा जो काळ आहे हा कमीत कमी होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये 10 मिनिटापर्यंत मलासनामध्ये बसता आलं पाहिजे. सुरुवातीला हा काळ कमी असू शकतो, पण जसा तुमचा 9वा महिना येतो तर त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटापर्यंत मलासनामध्ये किंवा जी काही बसण्याची स्थिती आहे, जी आपण इंडियन टॉयलेट वापरतो तर त्यावेळी आपण ज्या पद्धतीने बसतो तर त्या पद्धतीने तुम्हाला बसता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला डकवॉक करणं सुद्धा स्टार्ट करायचं आहे. 9व्या महिन्यापर्यंत 30 ते 40 तुम्ही जर डकवॉक करू शकत असाल तर त्यावेळी तुमचे जे पेल्विक फ्लोर आहे हे अगदी स्ट्रॉंग बनायला मदत होते. तुमची बॉडी लेबरसाठी तयार होते. या एक्सरसाइजेस सोबतच तुम्हाला रेग्युलरली 30 ते 40 मिनिटं कंटिन्यू वॉक करणं सुद्धा गरजेचं आहे. हा वॉक तुम्ही सकाळी थोडा आणि संध्याकाळी थोडा सुद्धा करू शकतो. म्हणजे सकाळी तुम्ही 30 ते 40 मिनिटं आणि संध्याकाळी 30 ते 40 मिनिटं या पद्धतीने ठेवू शकता. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा तुमचा 9वा महिना लागतो तर त्यानंतर तुम्हाला पायऱ्यांची चढ उतार थोडीशी जास्त वाढवायची आहे. फक्त हे चढ उतार करत असताना अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला करणं गरजेचं आहे. यामुळे बाळाचे जे हेड एंगेजमेंट आहे ही छान पद्धतीने होते आणि तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस सुद्धा कैक पटीने वाढायला मदत होते.